पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी परिसरात युवा उद्योजक शेतकरी राहुल शेवाळे यांच्या शेवाळे अॅग्रो फार्म मधील शिवसमर्थ देवगड हापूस आंबा महोत्सवाला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देत आंब्याची चव घेत कौतुक केलंय। तर या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील देवगड भागातील आंब्याची बाग आधुनिक AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने विकसित करण्यात आली आहे। या बागेतील आंबे थेट ग्राहकांसाठी महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। महोत्सवादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंब्यांची चव घेतली आणि या उपक्रमाचं विशेष कौतुक करत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधावी असं आवाहन केलं। यावेळी आयोजक राहुल शेवाळे यांच्यासह सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे, विलास शेवाळे, संभाजी हाके, संजय कोदरे, विजय कोदरे, सुनील शेवाळे, अतुल शेवाळे, मंगेश शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, हरिभक्त परायण, रामदादा शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान बाजारामध्ये कोकणातील आंब्यांच्या नावाखाली इतर भागातील विशेषतः बँगलोर, कर्नाटक परिसरातील केमिकलद्वारे पिकवले गेलेले आंबे मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे। याला पर्याय म्हणून त्यांनी आंब्याला GI टॅगिंग केलेलं असून त्यामुळे ग्राहकाला देवगड आंबा सहज ओळखता येतो। तसंच नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अस्सल देवगड आंबा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय। AI टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आंब्याच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे केली जाते, त्यामुळे ग्राहकांना खऱ्या आंब्याची चव ही अनुभवता येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ग्राहकांनी आंब्याच्या चवीचे भरभरून असं कौतुक केलेलं आहे। तर या महोत्सवाला भेट द्या आणि सुमधुर आंब्याचा स्वाद घ्या असं आवाहन राहुल शेवाळे यांनी या नागरिकांना केलेलं आहे। तर हा सेंद्रिय आणि अस्सल देवगड हापूस आंबा देशातील अनेक राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठवला जातो असंही शेवाळे यांनी सांगितलंय। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।